नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. संपूर्ण राज्यामध्ये सध्या जरांगे विरुद्ध भुजबळ असा संघर्ष निर्माण झालेला आहे. पाहूयात त्या संदर्भातल्या बातम्या. तुमच्या पक्षामध्ये मराठा राहणार नाही. फडणवीसांनी ओबीसी मतांसाठी डाव टाकू नये. राज्यामध्ये मराठ्यांशिवाय पान हलणार नाही. तुमचा हा डाव मी यशस्वी होऊ देणार नाही. जरांगेंचा फडणवीसांना इशारा. भुजबळ 100% दंगल घडवणार आहेत. त्यांची नियत खोटी असून जातीय तेढ वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न. त्यामुळे उद्या महाराष्ट्रामध्ये जर दंगल झाली तर त्याला मंत्री छगन भुजबळ जबाबदार असतील. मनोज जरांगे यांचा भुजबळांवर आरोप. शरीफ है हम किसी से लड़ते नहीं, मगर जमाना जानता है हम किसी के बाप से डरते नहीं. शायरीमधून छगन भुजबळांचा जरांगे यांच्यावर निशाणा. सगळे सोयऱ्यांना आरक्षण देणार नाही असं आश्वासन राज्य सरकारनं दिलं आहे. लक्ष्मण हाके यांची माहिती. 10 दिवसानंतर लक्ष्मण हाकेंचं उपोषण स्थगित. राज्य सरकारच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित करत असल्याची लक्ष्मण हाके यांची घोषणा. लाखो नोंदी सरकारने दाबून ठेवल्या. ब्रिटिशकालीन जनगणनेमध्ये मराठा कुणबी आहेत, त्या नोंदी आपल्या हक्काच्या आहेत. त्यामुळे ओबीसी मधूनच आरक्षण आपल्याला द्यायचे. जरांगे यांची भूमिका. राज्यामध्ये अनेक ठिकाणी खोटे कुणबी दाखले वाटण्यात आले. ज्यांनी खोटे दाखले वाटले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. छगन भुजबळ यांची मागणी. मराठा समाजाच्या नोंदी खोट्या ठरवण्याचा घाट सुरू. मराठा समाजावर अन्याय होऊ देणार नाही. बलिदान देण्याची तयारी. जरांगे ठाम. मराठा समाजाला दुसरं ताट द्या. ओबीसींच्या ताटातलं काही द्यायचं नाही. आरक्षण गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही. अन्याय कधीपर्यंत सहन करणार. छगन भुजबळ आक्रमक.